नमस्कार मित्रांनो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर मी ज्ञानेश्वर आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे शेअर मार्केट संबंधी. मागे आपण बघितलं होतं काही दिवसांपूर्वी ग्रोचा एक इव्हेंट झाला होता नाशिकमध्ये. त्यापूर्वी आपण बघितलं होतं की ग्रो ॲप यूज कसं करायचं, ग्रो ॲपमध्ये आपलं बँक अकाउंट कसं ॲड करायचं. सो आता मार्केट थोडं डाऊन आहे, सो आपण त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत ग्रो वॉलेटमध्ये मनी कसे ॲड करायचे, लोड कसं करायचं ग्रो वॉलेट. जसं तुम्ही बघत असाल, तुम्ही अनेक ठिकाणी ऑनलाईन वगैरे वापरतात, फोनपे, पेटीएम, तर त्यांचं देखील स्पेशल वॉलेट असतं. तर तसंच ग्रोचं देखील वॉलेट आहे. तुम्ही बँक अकाउंटमधनं मनी वॉलेटला ॲड केल्यानंतर शेअर वगैरे घेऊ शकतात. ओके, सो त्यासाठी आपल्याला मनी ॲड करावे लागतात आणि घाबरायचं काही टेन्शन नाही. जर तुम्ही हे पैसे ॲड केले आणि 7-8 दिवसात म्हणा 15 दिवसापर्यंत कुठलेही शेअर्स विकत नाही घेतले, तर ऑटोमॅटिकली तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे मनी पुन्हा येऊन जातात. त्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तर चला, आजचा हा स्पेशल व्हिडिओ फटाफट स्टार्ट करूया. तत्पूर्वी तुम्हाला जर माहिती असेल तर हा व्हिडिओ स्किप करू शकता तुम्ही, परंतु जाता व्हिडिओला एक लाईक, एक शेअर नक्की करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स हे भेटत राहतील. आता आपण ह्याच्या पुढच्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये शेअर्स विकत घेणार आहोत. त्यानंतर एक SIP लावून एक SIP रिडीम देखील करणार आहे. शेअर्स बाय कसे करायचे, सेल कसे करायचे ते देखील आपण प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो त्यामुळे डेफिनेटली आपण प्रॅक्टिकल नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना याची खूप गरज असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. सोबत व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या सगळ्या कमेंट्स आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी नेहमी खुला आहे. DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनसोबत जोडून राहण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा यूज करू शकता, ज्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनल देखील आहे, ज्यामध्ये तुम्हाला ग्रो ॲप्लिकेशनची लिंक देखील भेटून जाईल. सोबत तुम्हाला प्ले स्टोअरवरती देखील ही अवेलेबल आहे. आमच्या रेफर लिंकने जर तुम्ही ग्रो ॲप डाउनलोड केलं तर तुम्हाला स्पेशल बेनिफिट देखील भेटून जाईल. सगळ्या ज्या लिंक्स आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. आपण जास्त वेळ न घालता फटाफट आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, मी आता ग्रो ॲप ओपन करतो, बाकीचं आपण नंतर बोलू. काय जास्त वेळ न घालता फटाफट आपलं काम करून मोकळं होऊया. तर हे ग्रो ॲप आहे, याला मी ओपन करतोय. ओके, तर याला फिंगरप्रिंट लॉक आहे. सिक्युरिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्ही देखील लॉक ठेवा ॲप्लिकेशनला. जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन यूज करता तेव्हाच तुम्हाला ते स्क्रीन लॉक वगैरे सगळं विचारतं ग्रो पिन वगैरे सेट केल्यानंतर. सो त्यामुळे इट्स नॉट डिफिकल्ट, ते इझीच आहे, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. तर मित्रांनो, हा ग्रोचा इंटरफेस आहे. मागे मी जेव्हा ॲप्लिकेशनचा ओव्हरव्ह्यू केला होता तेव्हा UPI पर्यंत होतं. क्रेडिट हे न्यू नोटिफिकेशन आलं, यासाठी तुम्हाला ग्रो क्रेडिट स्पेशल ॲप्लिकेशन घ्यावं लागतं. त्याच्यात तुम्हाला बऱ्याच प्रकारचे लोन वगैरे अवेलेबल्स आहेत. तुम्हाला वाटलं तुम्ही म्हणजे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ट्राय करून बघू शकता, परंतु हे तुमच्या स्वतःच्या याच्यावरती आहे. ओके, रिस्कवरती आहे. मी कुठलंही तुम्हाला लोन वगैरे घ्या असं अजिबात सजेस्ट करणार नाही. तर माझा शेअर मार्केट शिकवण्यामागचा उद्देश हाच आहे की काळाची गरज आहे आणि आज हे जे काय मी शेअर्स घेईन त्या शेअर्समध्ये तुमचा एक महिन्याचा रिचार्ज तर मी डेफिनेटली सोडवेल. ओके, त्याच्यामुळे 10-12 दिवसात जर तुम्हाला 15 दिवसात म्हणा जास्तीत जास्त नाही का 15-20 दिवसात जर एक महिन्याचा रिचार्ज सोडत असेल 100 रुपयांनी, तर ऑब्वियसली काय फरक पडतो नाही का. 100 रुपये खर्च करायला 200 रुपये वाचतात तुमचे. त्यामुळं विचार करा आणि डेफिनेटली तुम्ही पैसे गुंतवू शकता. हां, मात्र पैसे गुंतवण्यासाठी थोडा अभ्यास करा. तुमचे कोणी एक्सपर्ट असतील त्यांचा सल्ला जरूर घ्या. मात्र जे कॉल येतात त्या कॉलला कुठल्या प्रकारे आमिषाला बळी पडू नका. बऱ्याच प्रकारचे शेअर मार्केटचे कॉल येत असतात, त्यांना अशा कॉलला सरळ इग्नोर करा. कधीही काय अडचण आली तर DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल आहे. ईमेल ID, फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. तुम्ही त्याच्यावर कधीही संपर्क करा. आम्हाला सांगा बाबा असा प्रॉब्लेम मी काय वाटतं, आम्ही देखील तुम्हाला चांगलं सजेस्ट
सोल्युशन देण्याचा प्रयत्न डेफिनेटली करू. तर आता आपण फटाफट जाऊया मनी ॲड करण्याकडे. ओके, कारण अजून आपल्याला शेअर्स विकत घ्यायचे, कोणते शेअर्स घ्यायचे, कसे घ्यायचे, त्याबद्दलची काय डिटेल चेक करायचे, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या हे सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे डेफिनेटली हा तर व्हिडिओ बघाच, पण पुढचा व्हिडिओ बघा, ज्यामुळे तुम्हाला शेअर्स घेतानाची एक टेक्निकल नॉलेज जे आपल्याकडनं देण्याचा प्रयत्न असेल. सो मी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली मला हे माझं नाव आहे. ओके, त्याच्यानंतर हा ओके 0 बॅलन्स आहे. सिम्पली याच्यावरती ॲड मनीवरती क्लिक करायचं आहे. ॲड मनीवरती क्लिक केल्यानंतर ओके +100 करू शकतो. कितीही छोट्यात छोटा व्यक्ती असला तो ॲटलिस्ट 100 रुपये ते ॲड करायलाच. मी 100 रुपयापासून सुरुवात याच्यासाठी करतो आहे की सगळ्यात म्हणजे काय म्हणतो आपण, झिरो इन्कम असणाऱ्यांना देखील स्टार्ट करता आलं पाहिजे. 100 रुपये तर तुम्ही मम्मी पप्पांच्या खिशातून घेतलेले काय म्हणते इथं गुंतवू शकता, है ना. त्याच्यामुळे ॲटलिस्ट तुम्ही जे पैसे मिसळपाव वडापाव खायला इतर ठिकाणी उधळता किंवा टाईमपास म्हणून कुठेतरी काहीतरी करता, तर ते पैसे इथं गुंतवा आणि आपल्या 1 महिन्याचा रिचार्ज सोडून घ्या. तेच पैसे तुम्हाला पुढं कामाला येतील. कसे कामाला येतील, त्याचा काय उपयोग होईल ते मी तुम्हाला पुढे सांगेल. चला मी +100 वरती करून टाकतो आणि ओके इथं तुम्ही प्लस करू शकता. इथं जर समजा मी केलं तर 300 होतील, इथे केलं तर 600 होतील. ओके इथं ग्रो इंडियन बँक UPI आहे. ओके मी सिम्पली अनलेबलवरती क्लिक केलं. एक मिनिट ओके जस्ट मिनिट. इथे एक 0चं एक अनलेबल बटन, त्याच्यासाठी ॲड मनीचं ऑप्शन आहे. ओके ॲड मनीला क्लिक केलं. ओके XXXX6 enter 4-digit UPI PIN. You are sending 100.00 from your account to Grow Invest Tech PVT Ltd. Okay. XXX Indian Bank. XXXX 6245. ओके सो इथं आपल्याला 4 याचा डिजिटचा UPI पिन टाकायचा आहे. मी UPI पिन टाकून रिटर्न येतो. कोणी कॉपी पेस्ट मारू नका, कार्यक्रम माझा होईल. ओके नोटिफिकेशन टॅप टू पॉज रेकॉर्डिंग. ओके बॅक कुठे मी ग्रो गाईज तुम्हाला जर कळलं नसेल ग्रो ॲपवरती बँक अकाउंट कसं ॲड करायचं, काही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ बघा. आपण मागचा व्हिडिओ बनवलेला आहे हाऊ टू ॲड बँक अकाउंट ऑन ग्रो ॲप. त्याच्यावरनं बँक अकाउंट ॲड करून घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही UPI मधनं पेमेंट करू शकता. ओके मी GPayवरून आता पेमेंट करतो आहे. आता मी UPI पिन टाकला आहे. काय आहे तो तुम्हाला जर सांगितला वांदे होतील माझे. चला मजेचा भाग सोडून देऊया आणि सिम्पली ओके ठीक आहे. मी याच्यावरती क्लिक करते, पेमेंट होईल. वेट पेमेंट सक्सेसफुल. Amount 100 from Indian Bank XXXX 6245. Okay. To Pro balance TXN ID deep updated 100. Done. Done करूया. Pro holdings. You have no holdings. Make your next investment. Okay. You have no make your next select. आपण शेअर घेणारच आहोत. तत्पूर्वी फक्त आपण बॅलन्स दाखवला का बघूया आणि फटाफट आजचा व्हिडिओ संपवा. कसे आपण तो क्लोज करून टाकू फटाफट. मेसेज पण आला होता तुम्हाला दाखवला मी. Battery status my watch list. Explore. Bank Nifty. Nifty profile under Pro. Dianishwar Ramesh Savale 100. ओके म्हणजे आय होप तुम्हाला हे सगळं समजलेलं आहे. Stocks F&O balance. तर आपल्याकडे 100 रुपये आलेले आहेत. या 100 रुपयामध्येच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर्स घेणार आहोत. ओके आणि शेअर्स घेऊन त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने शेअर्स कोणते घ्यायचे, काय घ्यायचे, शेअर मार्केटचं टायमिंग काय आहे तुम्हाला माहिती असेल. 2:15 ते आपलं 3:30 पर्यंत तुम्हाला सगळे शेअर्स आहेत ना ते घेता येतात. तर तेवढ्या टायमिंगच्या आतच तुम्ही शेअर्स घ्यायचे असतात आणि विकायचे असतात, हे लक्षात ठेवा. ओके त्याच्यापुढं तुम्हाला शेअर्स घेतले विकले तर ते काय म्हणतात पुढच्या दिवसाच्या ह्याला काउंट होतात. जे काय ऑर्डर असेल ते पुढच्या याला काउंट होतात. त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं. बाकी SIPला काही प्रॉब्लेम नाही. SIP तुम्ही कधी करू शकता, कोणत्या टायमिंगला कोणत्या तारखेला.
ते कसे करायचे वगैरे आपण ते सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो ग्रो ॲपमध्ये मनी तर ॲड झालं आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट सेटिंग मी तुम्हाला सांगणार होतो. ओके, एक सेटअप ऑटोपे नावाची सेटिंग आहे. ही तुम्हाला SIP करताना कामी येईल. याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पेमेंट करायची गरज नाही, ऑटोमॅटिकली तुमच्या SIPच्या तारखेला बँकमधून ऑटो पेमेंट होऊन जाईल. तेवढं यायचं. ते कसं सेट करायचं हे तुम्हाला हवं असेल तर एकदा सांगा, तसं त्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवून घेऊन येऊ. ओके, त्याचे 2 मेथड तुम्ही नेट बँकिंग, इंटरनेट बँकिंगच्या थ्रू हे करू शकता. ते लगेच अप्रूव्ह होतं. परंतु जर तुम्ही फिजिकली केलं मॅन्युअली तर तुम्हाला 4 ते 5 दिवस बँक घेते त्यासाठी. त्यानंतर ते अप्रूव्ह करते, नंतर कंटिन्यू ते होऊन जातं, जसं मी तुम्हाला मागे दाखवलेलं होतं. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ छोटासा आवडला असेल. कुठल्याही प्रकारच्या काही शंका असतील तर बिनधास्त तुम्ही आम्हाला विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा सगळ्यांपर्यंत. चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑलवर सेट करा, ज्यामुळे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत फटाफट पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचत राहा. सोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करता आपल्या सोशल मीडिया हँडल्सला देखील फॉलो करा, ज्यामध्ये फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट अँड व्हॉट्सअप, टेलिग्राम चॅनल देखील आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण जे व्हिडिओज बनवतो त्याचे ट्युटोरियल्सचे जे काही लिंक्स आहेत किंवा जे पोल्स बनवतो त्या पोल्स किंवा इतर ज्या अपडेट्स आहेत त्या छोटे अपडेट्स तुम्हाला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भेटत राहतात. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा, शिकत राहा आणि इतरांनाही शिकवत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सेव सून.